नमस्कार दादा. नमस्कार. मला तुमचं पूर्ण नाव, गाव, तालुका आणि जिल्हा सांगा. माझं नाव निलेश चंद्रकांत ताजने, राहणार कोळेगाव, तालुका जिल्हा पुणे. हा, तर दादा आज आपण आपल्या या शेवंतीच्या प्लॉट मध्ये आले बरोबर. तर मला सांगा दादा, आपली शेवंतीची व्हरायटी कोणती आहे दादा? शंका वाईट. हा, शंका व्हाईट म्हणून व्हरायटी बरोबर. तर साधारणतः आपला हा शेवंतीचा प्लॉट आहे, हा किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे दादा? 3 महिन्याचा पण गेला, 3.5 हा, म्हणजे 3.5 महिन्याचा प्लॉट आहे बरोबर. तर शेवंती या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपले जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये भू पॉवर प्लस झालं, कार्बो पॉवर झालं, याचा तुम्ही स्लरी माध्यमातून तुम्ही ड्रिपने वापर केला आहे बरोबर. हा, म्हणजे ज्या प्रेडला तुम्ही ना लिक्विड खत ड्रिपनी सोडता त्याच्याबरोबर तुम्ही ती आपली स्लरी 10 लिटरच्या अंतराने 8 ते 10 दिवसांनी सोडलेली बरोबर. तर मला सांगा, ज्या प्रेडला आपले जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे भू पॉवर प्लस झालं, कार्बो पॉवर झालं, ते स्लरी माध्यमातून वापर केल्याच्या नंतर दादा तुम्हाला याचे काय काय रिझल्ट जाणवले? रिझल्ट कळ्या भरपूर आल्या. हा, पानं फुटवे चांगले निघाली बरोबर. आता जर प्रत्यक्षात जर पाहिलं ना तर झाडाला एकदम जबरदस्त आहे ना, खालून खोडातून फुटवा आहे बरोबर. हे प्रत्यक्ष जर पाहिलं ना एकदम जबरदस्त खालून खोडातून फुटवा आहे. आणि महत्वाचं काय झालंय, 4 ते 4.5 फुटापर्यंत प्लॉटची हाईट झालेली बरोबर. आणि महत्वाचं काय, भरपूर प्रमाणात फुलकळी लागेली प्लॉटला. आता जर प्रत्यक्षात पाहिलं ना भरपूर प्रमाणात फुलकळी, फुलांची साईज, फुलांची चमक आणि क्वालिटी एक नंबर आहे. अजून तुम्हाला याच्यामध्ये काय काय बदल वाटले? भरपूर बदल. कळ्यात पाहिजे त्या प्रमाणापेक्षा जास्त. हा, म्हणजे आता किती आता हार्वेस्टिंग चालू आहे ना आता सध्या पण? चालू. हा, आणि आता साधारणतः तुम्ही किती कॅरेट काढलेली आतापर्यंत? 300 कॅरेट. म्हणजे 300 कॅरेट गेलेली आता. किती गुंठे प्लॉट आहे आपला? 30 गुंठे. 30 गुंठे प्लॉट आहे, म्हणजे 300 कॅरेट गेलेली आहे. तर तरी अजून भरपूर प्रमाणात त्याला माल शिल्लक आहे, भरपूर प्रमाणात फुलकळी आहे. हा, भरपूर. आता प्रत्यक्ष जर पाहिलं ना भरपूर प्रमाणात फुलकळी आहे आणि फुलांची साईज आणि चमक चांगल्या प्रकारे बरोबर. फुटव्यांना पण कळ्या येतात. हा, जर फुटवे जर पाहिले ना तर फुटवे पण भरपूर आहेत जबरदस्त बरोबर. हा, नवीन जे फुटवे निघलेले आहेत त्यांना पण कळ्यांची संख्या भरपूर आहे बरोबर. तर साधारणतः तुम्ही किती वर्षापासून आपले जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट वापरताय? 3 वर्षापासून. हा, 3 वर्षापासून. आता याच्यावरती जर पाहिलं ना पर्पलचा प्लॉट आहे, पर्पलच्या प्लॉटला सुद्धा तुम्ही जे आपलं ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे भू पॉवर प्लस झालं, कार्बो पॉवर याचा वापर केला आहे बरोबर. तर मला सांगा, जे आपलं ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे भू पॉवर प्लस कार्बो पॉवर वापरून तुम्ही समाधानी आहात? इतर शेतकऱ्यांना तुमचे जे आपले ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे त्याच्याबद्दल काय सल्ला आहे? खते वाचतात ना आपले भरपूर. हा, म्हणजे जे लिक्विड खत सोडित होते तुमची त्याच्यामध्ये बरीचशी बचत होती. काय होतं, ज्या प्रेडला तुम्ही आपलं जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट भू पॉवर प्लस कार्बो पॉवर ड्रिपनी सोडता त्यांचं खतांचं अपटेक चांगलं होतं. त्याच्यानंतर पांढरी मुळी, हा, रिझल्ट एकदम फास्ट मध्ये. पांढरी मुळी वाढते आणि मुळी वाढल्यानंतर आहे ना खतांचा अपटेक झाल्यानंतर झाडाची ग्रेनरी, काळोखी चांगल्या प्रकारे टिकून राहते बरोबर. तर आपले जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे भू पॉवर प्लस झालं, कार्बो पॉवर झालं, हे वापरून तुम्ही समाधानी आहात? हो. धन्यवाद तुम्ही दिले माहितीबद्दल.